पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलेला आहे। पालघरला पावसामुळे नदी नाले आणि ओढ्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। पावसासंदर्भातली अपडेट पालघरमधून। कासा गावातील गायकवाड पाड्याला पुराच्या पाण्याचा वेढा पाहायला मिळाला आणि घरांना पाण्यानं वेढा घातल्यानं अनेक जण घरामध्ये अडकून आहेत। गावातील तरुणांकडून तातडीनं मदत कार्य सुरू आहे। एकाच कुटुंबातील 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यशही आलंय। आणि या संदर्भात ताजे अपडेट आपण घेऊयात। जितेंद्र पाटील आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी। जितेंद्र, दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय, किती भीषण अवस्था आहे। आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे का? पावसाचा अंदाज कसा आहे आणि तिथलं एकूणच वातावरण आता? नक्कीच श्रद्धा, आपण पाहिलं जर गेल्या 24 तासापासून पालघरमध्ये मुसळधार असा पाऊस बरसतोय। सध्या नदी नाले जे आहेत ते आता ओसंडून वाहायला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात याच नदी नाल्यांचं पाणी जे आता कुठेतरी गावाच्या दिशेने वाहताना पाहायला मिळते। त्यामुळे जे गाव पाड्यातील जे रस्ते आहेत ते आता पाण्याखाली गेले होते। मध्यरात्री मुसळधार असा पाऊस झाला आणि त्यानंतर जे गायकवाड पाड्यातलं कासा गावातील गायकवाड पाड्यातलं जे गायकवाड कुटुंब होतं ते कुठेतरी या पाण्याच्या वेढ्यामध्ये अडकलं होतं, शेतावर राहत होतं। आणि त्यानंतर स्थानिकांना जेव्हा या गोष्टीची माहिती मिळाली त्यानंतर स्थानिक तरुणांनी आणि पोलिसांनी एकत्र येत मोठा बचाव कार्य केलंय। एकंदरीत बघितलं तर एकाच कुटुंबातील 4 सदस्य जे आहेत ते या पाण्याच्या वेढ्यामध्ये मध्यरात्री अडकून पडले होते। साधारणतः 10 वाजताची ही घटना आहे। त्यानंतर संपूर्ण तरुण आणि जे पोलीस आहेत ते यांनी रस्त्याच्या सहाय्याने आणि ट्यूबच्या सहाय्याने यांना सुरक्षित असं बचाव कार्य केलेलं आहे। आता देखील आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात धामणी धरणातून सूर्या नदीमध्ये साधारणतः 40,000 क्युसेक इतका पाण्याचा जो आहे तो विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। अजूनही नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलंच आहे का, की पाण्याचा निचरा झाला? आताची काय परिस्थिती आहे? नाही, सध्या पाण्याचा निचरा झाल्याचं पाहायला मिळते। मात्र जी सूर्या नदी काठची गावं आहेत त्यांना आता कुठेतरी प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्याचबरोबर जे जिल्ह्यातील ज्या महाविद्यालय, अंगणवाड्या आणि अंगणवाड्यांना जे की सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे प्रशासनाकडून। हो जितेंद्र, ताजे अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपल्याचे हे दृश्य आणि त्याच संदर्भातले ताजे अपडेट आमचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवत होते।